नमस्कार, सांगावा न्यूज मध्ये आपण पाहतोय मराठी पत्रकार परिषद आयोजित दर्पण दिनाची ठळक बातमी। मराठी पत्रकार परिषद संलग्न पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या वतीने आज दर्पण दिन अर्थात मराठी पत्रकार दिन साजरा करण्यात आला। महानगरपालिकेच्या पत्रकार कक्षात झालेल्या या कार्यक्रमात आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपस्थित पदाधिकारी आणि सदस्यांनी पत्रकार दिन साजरा केला। या निमित्त भारतीय पोस्ट खात्यातर्फे पत्रकारांच्या सुरक्षेसाठी विविध विमा योजनांविषयी माहिती देण्यासाठी पिंपरी पोस्ट विभागाचे पब्लिक रिलेशन इन्स्पेक्टर नितीन बने उपस्थित होते। तसेच मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय सचिव गणेश मोकाशी, पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडगुळे, कार्याध्यक्ष अविनाश आदक, उपाध्यक्ष सूरज साळवे यांनीही यावेळी पत्रकारांना शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले। उपाध्यक्ष सूरज साळवे, सचिन विनायक गायकवाड यांच्यासह सदस्य पत्रकार दत्तात्रय कांबळे, संतोष गोतावळे, महावीर जाधव, राजकुमार सेडगे, ओम गवळी, विनय सोनोने, संदीप सोनार, राकेश पगारे, सुनील भिशे, श्रद्धा प्रभुणे यासह सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूरज साळवे यांनी तर आभार उपाध्यक्ष दत्ता कांबळे यांनी मानले। पाहुयात पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पदाधिकारी यांनी व्यक्त केलेले मनोगत। या बातमीचा व्हिडिओ खूप मोठा झाला असला तरी यामध्ये भारतीय पोस्ट विभागाचे पिंपरी विभागीय पोस्टाचे पब्लिक रिलेशन इन्स्पेक्टर श्री नितीन बने साहेब यांनी पत्रकारांसाठी विविध योजनांची जी सविस्तर माहिती सांगितली आहे ती महत्त्वाची असल्याने ही व्हिडिओ न्यूज स्किप न करता शेवटपर्यंत पहा। आज 6 जानेवारी हा दिवस आपण बाळशास्त्री जांभेकर यांनी पहिलं मराठी वृत्तपत्र दर्पण हे चालू केल्यामुळे हा दिवस पत्रकार दिन म्हणून आपण साजरा करतो। या ठिकाणी आज या कार्यक्रमाला उपस्थित मराठी पत्रकार परिषदेचे पुणे विभागीय सचिव आदरणीय मोकाशी सर, पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिलजी वडगुळे, कार्याध्यक्ष अविनाश आदक, भिसे सर, नितीन सर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आपण करतोय। त्या निमित्तानं सर्व पत्रकारांना मी मराठी पत्रकार परिषद व पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या वतीनं पत्रकार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। प्रथम सर्व पत्रकार बंधूंचे भगिनींचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। आज 6 जानेवारी पत्रकार दिन साजरा करत असताना खरं तर पत्रकारांच्या समोरची भविष्यातली आव्हानं आणि पत्रकारांच्या आर्थिक, सामाजिक आणि व्यावसायिक स्थैर्यासाठी काय नवीन योजना आपल्याला आपल्या पातळीवरती राबवता येतील या संदर्भातले महत्त्वाचे विषय आपण चर्चेला घेत आहोत। आणि मग ही चर्चा एक गप्पांच्या स्वरूपातच आपली असेल कदाचित, आणि कुठेतरी 6 जानेवारी या पत्रकार दिनाच्या निमित्तानं आपण पिंपरी चिंचवड पत्रकार संघ म्हणून मराठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून येत्या काळामध्ये पत्रकारांच्या आरोग्याच्या संदर्भात असतील किंवा पत्रकारांच्या आर्थिक व्यावसायिक स्थैर्याच्या संदर्भात असेल काय नवीन गोष्टी करू शकतो किंवा नव्याने कुठल्या गोष्टी राबवू शकतो या संदर्भात सर्व पत्रकार बांधवांकडून सर्वांकडून आपल्या संकल्पना येणंही अपेक्षित आहे आणि त्या संकल्पनावर आपण नक्कीच येत्या काळामध्ये काम करू अशी अपेक्षा आहे। पुन्हा एकदा मी सर्वांना पत्रकार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आज दर्पण दिन खरं तर हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व पत्रकार आणि पत्रकार संघटनांच्या वतीनं साजरा केला जातो आणि आपण केवळ आज मराठी पत्रकारितेमध्ये उभे आहोत ते मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांनी 1832 साली
दर्पण नावाचं नियतकालिक सुरू केलं. त्या नियतकालिकाचं नंतर त्यांनी साप्ताहिकामध्ये रूपांतर केलं. जे मराठी वृत्तपत्र सृष्टीमध्ये सर्वप्रथम मराठी वर्तमानपत्र चालू करण्याचं अतिशय चांगलं काम त्या काळामध्ये 1832 किती वर्ष झाली मोजा, त्यावेळेला बाळशास्त्री जांभेकरांनी चालू केलं. आणि म्हणून आज आपण मराठी पत्रकार म्हणून आपण सर्वत्र मिरवतो आहोत. तत्पूर्वी 1832 पूर्वी ही ब्रिटनची वर्तमानपत्र भारतामध्ये होती, ती सर्व इंग्रजी होती. मग जेव्हा 1832 ला पहिलं दर्पण सुरू झालं, मग त्या दर्पणच्या नंतर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 साप्ताहिकं काढली होती. अर्थात ती नंतर बंद झाली, तो भाग वेगळा, परंतु ती सुद्धा अतिशय वाऱ्याच्या वेगानं ती साप्ताहिकं सुद्धा चांगल्या पद्धतीनं संपूर्ण देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये, मराठी देशामध्ये, हिंदी अशा पद्धतीने ती चालली होती. त्याच्यानंतर मग आपले प्र के आत्रे त्यांनी एक पाक्षिक चालू केलं होतं. आणि त्याच्यानंतर मग पुढे केसरी वगैरे, केसरी अगदी अलीकडचं 1881 साली केसरीचा पहिला अंक निघाला 1881 ला, म्हणजे सगळ्यांच्या पाठीमागचं आहे ते. त्याच्या अगोदर आत्रेंचं आहे, बाबासाहेब आंबेडकरांचं आहे, आणि 1832 ला जांभेकरांचं दर्पण. तर त्या तेव्हाच्या पत्रकारितेचे आजपर्यंत अतिपत्रकारिता जोपासली जात आहे. आणि पत्रकार म्हणून समाजामध्ये काम करत असताना पत्रकाराला जी इज्जत असते, जे क्रेडिट असतं, ते पत्रकार या 4 शब्दांनी मिळवून दिलेलं आहे. अर्थात काही लोक त्याचा दुरुपयोग करतात, तो भाग वेगळा, परंतु आपण चांगलं तेवढंच घ्यायचं, वाईट सांगायचं नाही, बोलायचं नाही, त्या मार्गालाही जायचं नाही. एक चांगला पत्रकार, उत्कृष्ट पत्रकार आणि आदर्श पत्रकार म्हणून आपण समाजामध्ये कसं नावारोपाला येऊ, जेणेकरून बाळशास्त्री जांभेकरांच्या नावाला कुठेही कलंक लागणार नाही, अशा पद्धतीची चांगली पत्रकारिता आपण पुढच्या आयुष्यामध्ये सुद्धा करावी, असे मी सर्वांना विनंती करतो. आणि या दर्पण दिनाच्या दिवशी पुन्हा एकदा आपल्या सर्व उपस्थितांना खरं तर मी थोडंसं नावं घ्यायचं विसरलो, सर्वांचीच नावं घेत नाही, परंतु आपले पुणे विभागाचे मराठी पत्रकार परिषदेचे सचिव सन्मान्य गणेशजी मोकाशी सर, आणि आपल्याला आज प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत, पोस्टाचे ऑफिसर आहेत नितीन सर, त्यांचं आपण प्रथम टाळ्यांनी स्वागत करू. जमा करायच्यात आपण त्यांच्याकडे पाठवणार आहोत. ती क्विक तुम्हाला आपल्याला 1-2 दिवसामध्ये लगेच ती कार्ड आपल्या मोबाईलवरती येतील. कारण जो मोबाईल नंबर त्याला आठायचा आहे आधार कार्डला, त्याच नंबरवरती ते आधार कार्ड डायरेक्ट आपल्याला येईल. मग आल्यावरती आपण त्याची प्रिंट काढून लॅमिनेशन वगैरे करून व्यवस्थित ठेवून द्यायचंय, आणि ते सगळ्यांना मोबाईलवरती जातं. ही मोबाईलवरती काय येते आपल्याला ते मोफत मिळणार आहे. जे लोक तुम्हाला स्मार्ट कार्ड दाखवतात ना, ते पैसे देतात 100 रुपये, मग ते 100 रुपयात त्यांना स्मार्ट कार्ड तयार करून देतात, म्हणून ते 100 रुपये घेतात. पण आपल्याला हे मोफत मिळणार आहे, ते डायरेक्ट मोबाईलवर ज्याच्या त्याला येणार आहे, त्याचे आपण प्रिंट काढून लॅमिनेशन करून ठेवायचं व्यवस्थित. त्याच्यामध्ये काहीतरी शासनाने 5 लाखापर्यंतचे उपचार आपल्याला मोफत दिलेले आहेत. कुठल्याही दवाखान्यात, कुठल्याही म्हणजे जे दवाखाने चॅरिटेबल दवाखाने आहेत तेच चॅरिटेबल, अशा धर्मादायाकडे नोंद असलेल्या सर्व दवाखान्यांमध्ये 5 लाखापर्यंतचे उपचार आपल्याला मोफत मिळणार आहेत. तर राहिला प्रश्न पोस्टाचा. पोस्टाचे साहेब आपल्याला इथे आलेले आहेत, त्यांच्याकडे विविध प्रकारच्या बऱ्याचशा योजना आहेत. त्या योजनेच्या संदर्भामध्ये बी ते आपल्याला काही माहिती सांगणार आहेत, आणि ते जे पोस्टाचा विमा आहे त्याच्या संदर्भात ते सांगणार आहेत. परंतु आता आपण ते मोफत जाहीर केलेलंच आहे, तर ते आपण सगळ्यांना मोफत देण्याची व्यवस्था करणारच आहोत. फक्त थोडंसं 4-2 दिवस ते पेंडिंग राहील. तत्पूर्वी त्याची माहिती आपल्याला नितीन सर आलेले, ते आपल्याला त्याच्यापूर्वी माहिती देतील. आणि पुन्हा एकदा मी आपल्याला सर्वांना दर्पण दिनाच्या शुभेच्छा व्यक्त करतो. आदरणीय व्यासपीठ, उपस्थित मोकाशी सर, आज खरोखरच मी माझं सौभाग्य मानतो की ज्यांचं नाव मी फक्त पुण्यामधनं, म्हणजे आमचा जो पुणे टपाल विभाग आहे तिथून फक्त कानावर ऐकत होतो, मोकाशी सर मोकाशी सर. आज खरोखरच मोकाशी सरांची या ठिकाणी भेट घ्यायची होत आहे. आमचे तिकडचे जे PRO आहेत ते फक्त सांगायचे की नाही, आम्ही सरांशी भेटलेलो आहोत, पत्रकारांना पण सांगितलेलं आहे की ज्या पोस्टाचे कार्यक्रम होतात त्याच्या बाबतीमध्ये सर्वात प्रथम जर भेट घ्यायची म्हटलं तर मोकाशी सर आहे. त्यांच्यापर्यंत आमच्या पोस्टाच्या बातम्या सगळ्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून पोस्टाला कुठेतरी प्रसिद्धी देण्याचं कार्य मोकाशी सरांच्या माध्यमातून पुणे विभागामध्ये पण होत आहे. अशीच मी एक अपेक्षा करतो की या ठिकाणी
देखील वडगुले साहेबांच्या माध्यमातून पिंपरी चिंचवडचे जे टपाल कर्मचारी आहेत आमचे, जे काम करतात किंवा ज्या टपाल विभागाच्या ज्या काही बातम्या असतात त्या देखील आपल्या पिंपरी चिंचवड पत्रकार बांधवांच्या माध्यमातून कुठंतरी आपल्याला त्याला व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी वडगुले साहेबांनी देखील प्रयत्न करावेत अशी मी त्यांना विनंती करतो. आणि सर्वप्रथम या ठिकाणी जमलेल्या तमाम पत्रकार बांधवांना मी जागतिक पत्रकार दिनाच्या हार्दिक अशा शुभेच्छा देतो, माझ्या वैयक्तिक आणि माझ्या भारतीय डाक विभागाच्या वतीने देखील. सर्वप्रथम मी या ठिकाणी सांगू इच्छितो की हे जे व्यासपीठ आम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिलं त्याबद्दल मोकाशी सर, वडगुले सर आणि मला ज्यांनी या ठिकाणी आमंत्रित केलं असे माझे रामकुमार शेडगे पाटील सर यांचे मी खरोखरच आभार मानतो की त्यांनी केंद्रीय आस्थापना असलेल्या भारतीय टपाल विभागाला कुठेतरी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे. ते तुमच्या ज्या काही योजना असतील त्या आमच्या सदस्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण एक थोडं स्ट्राईक करावं आणि 1 तासाचा कार्यक्रमासाठी आपण या ठिकाणी उपस्थित राहावं. त्याबरोबर मी या पत्रकार संघाचे खरोखरच आभार मानतो. सर्वप्रथम मी या ठिकाणी सांगू इच्छितो आजची जी पत्रकारिता आहे ती कशा पद्धतीची आहे ती स्वतः तुम्ही जगत आहात, स्वतः तुम्ही अनुभवत आहात. पण एक भारतीय डाक विभागाचा प्रतिनिधी म्हणून मी देखील पाहत असतो की कशा पद्धतीने आपले पत्रकार बांधव एखादी बातमी मिळवण्यासाठी धडपड करत असतात. त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, पत्रकार बांधव असतील किंवा प्रिंट मीडिया असेल, यांची जी काही रोजची जी काही तजवीज चालू असते बातम्या छापण्यासाठी, बातम्या मिळवण्यासाठी आणि आपल्या व्यवसायाप्रती कुठंतरी एक कटिबद्ध राहण्यासाठी खरोखरच ती पाहून मनाला कुठंतरी एक वाटतं की पत्रकार बांधव 24/7 अशा पद्धतीने कार्यरत असतात. आपल्याला अपेक्षित असतं की नाही 8 तासाची ड्युटी झाली म्हणजे खूप चांगलं झालं, पण पत्रकार बांधवांच्या बाबतीमध्ये मला तरी तशा पद्धतीनं कुठं दिसून येत नाही. कारण 24/7 हे बांधीच असतात की आपल्याला कुठून तरी चांगल्या पद्धतीनं आपल्या वर्तमानपत्रासाठी एखादी बातमी मिळावी आणि ती जनतेपर्यंत आपण पोहोचवावी. एक सर्वात प्रथम मी या ठिकाणी सांगू इच्छितो की पत्रकार बांधवांच्या माध्यमातून जो काही हा लोकशाहीचा स्तंभ, चौथा स्तंभ एक प्रखरपणे आजही टिकून आहे आणि आपलं जे काही अमौलिकत्व आहे ते टिकून जनतेसमोर स्वतः प्रसिद्धीसाठी असतील किंवा लोकांच्या जनजागृतीसाठी असतील आपलं कार्य, आपलं स्वतःचं जीवन पणाला लावून खूप चांगल्या पद्धतीनं कार्य करत आहे. पण दैनंदिन जीवनामध्ये हे काम करत असताना मी सगळे पत्रकार बांधवांना विनंती करेन की आपण काही घरावर तुळशीपत्र ठेवलेलं नाहीये. आपल्याकडे देखील कौटुंबिक प्रापंचिक जबाबदाऱ्या आहेत. या सगळ्यांची जाण ठेवून आपण आपल्या वैयक्तिक आर्थिक उन्नतीसाठी देखील ज्या काही भारतीय डाक विभाग असतील किंवा बँकिंग असतील किंवा ज्या काही आर्थिक नियोजनाच्या संस्था, वित्तीय संस्था असतील, याच्यामध्ये ज्या काही योजना सर्वसामान्य नागरिकांसाठी असतात त्या नागरिकांच्या योजना आपण देखील त्याच्यामध्ये आपण स्वतः इनरोल करून, नोंदणी करून त्याचा लाभ घ्यावा. भारतीय टपाल विभागाच्या माध्यमातून आज सध्या चालू असलेल्या सुकन्या समृद्धी योजना, त्याच्यानंतर भारतीय टपाल विभागाचा पब्लिक प्रोव्हिडंट फंड, PPFचं खातं, तसेच इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून ग्राहकांना दिला जाणारा 10 लाखांचा विमा, अशा पद्धतीच्या ज्या काही योजना आहेत त्या देखील आपण स्वतःसाठी, आपल्या परिवारासाठी घ्याव्यात अशी मी तुम्हाला विनंती करेन. वडगुले साहेबांनी सांगितलं 10 लाखांचा विमा काय आहे ते अगोदर आम्हाला सांगा, कारण ते खूप महत्वाचं आहे. हा 10 लाखांचा विमा भारतीय टपाल विभागाच्या माध्यमातून दिला जाणारा एक थर्ड पार्टी इन्शुरन्स आहे, जो भारतीय डाक विभागाचा स्वायत्त नाही आहे, पण टाटा कंपनी आणि बजाज कंपनी या 2 कंपन्यांच्या माध्यमातून टाटा आणि बजाज ॲक्सिडेंटल इन्शुरन्स गार्ड AIG म्हणून हा टपाल जीवन विमा आहे. टाटाचा जो विमा होता तो 399चा होता, पण आता सद्यस्थितीमध्ये तो 530 रुपयांचा झालेला आहे आणि बजाजचा जो आहे तो 396 आणि 399 याच स्वरूपामध्ये 10 लाखाचं त्याचं कव्हरेज दिलं जातं. हा पूर्णतः ॲक्सिडेंटल इन्शुरन्स आहे. आपण कर्तव्यामध्ये कार्य करत असताना, कर्तव्यावर असताना गाडी चालवणे, कुठंतरी अपघात होणे, अशा पद्धतीचं आपल्याला किरकोळ काहीतरी होऊ शकतं किंवा एखादा मोठा अपघात देखील होऊ शकतो. पण याच्या माध्यमातून जर समजा आपलं कव्हरेज असेल तर 10 लाखांचा जे काही कव्हरेज आहे, जर समजा पूर्णतः एक्सपायरी झाली तर त्याला 10 लाख रुपये त्याच्या नॉमिनेशनला मिळतात आणि पार्शियल जर समजा काही झालं, ऍक्सिडेंटल काही समजा आपल्याला खरोच झाली, जखम झाली, तर आंतररुग्ण विभागासाठी 60,000 रुपये खर्च मिळतो आणि OPD साठी त्याचा 30,000 रुपये खर्च मिळतो. जर समजा परमनंट पार्शियल डिसॅबिलिटी झाली, पूर्णतः शारीरिक अपंगत्व जरी आलेला असेल तरी त्या ग्राहकाला 399 रुपयामध्ये 10 लाखांचा विमा त्याच्या ग्राहकाला, त्याचे जे कोणी नॉमिनेशन रजिस्टर असतील त्या ग्राहकाला तो दिला जातो. अशी प्रातिनिधिक उदाहरणं पुणे जिल्ह्यामध्ये देखील झालेली आहे की ज्यांनी विमा काढलेला आहे आणि 6 ते 7 वर्षामध्ये गाडी चालवत असताना किंवा मोठ्या ऍक्सिडेंटमध्ये त्यांची एक्सपायरी झालेली आहे, त्यांना भारतीय डाक विभागाने 10 लाखांचा विमा त्यांना घरपोच त्यांच्या वारसदाराला दिलेला आहे. याच्यामध्ये जे दुसरे कव्हरेज केले जातात
त्याच्यामध्ये दवाखान्यात नेण्या जाण्याचा खर्च आहे. त्याच्यानंतर प्रतिदिन तुमचा जर एखादा व्यक्ती घरून दवाखान्यात जात असेल तर त्याला 1,000 रुपये 10 दिवसांसाठी मिळतात. आणि जर समजा काही अंत्यसंस्काराचा खर्च जर वगैरे असेल तर तो देखील त्याच्यामध्ये इन्क्लूड केला जातो. जर समजा आपल्याला काहीच नाही झालं आणि कुठंतरी समजा एक थोडं OPD मध्ये आपल्याला उपचार घेण्याची वेळ आली तर 30,000 रुपयापर्यंत आपल्याला त्याचं रिइंबर्समेंट केलं जातं, त्याचा परतावा दिला जातो. आणि जर समजा आंतररुग्ण विभागामध्ये तुम्ही ऍडमिट असाल तर 60,000 रुपयापर्यंतचा खर्च त्या ग्राहकाला दिला जातो. म्हणजे 399 मध्ये आज आपण विचार करतो 399 म्हणजे काय, आपण फक्त एक वेळचं जेवण जरी बाहेर केलं तरी 250-300 रुपये देत असतो. मग हे 300 रुपयामध्ये समजा एक महिन्याचं आपण बाहेर जेवण नाही केलं आणि स्वतःसाठी आणि आपल्या परिवारासाठी 399चा जर विमा काढला तर हे 10 लाखाचं कव्हरेज खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला एक परिवारासाठी सस्टेनेबल अमाऊंट देऊ शकतं इन केस ऑफ एनी नॅचरल और एनी ऍक्सिडेंटल डेथ. नॅचरल डेथ झाली तर याच्यामध्ये कव्हरेज केलं जात नाही, पण ऍक्सिडेंटल डेथ जर झाली तर त्याच्यामध्ये पूर्णतः 10 लाखांचं कव्हरेज केलं जातं. तसेच आपल्या घरच्या जर समजा मुली असतील तर त्या मुलीच्या नावाने प्राधान्याने सर्वांनी पोस्टाचा टपाल जीवन विमा योजना हा सरांना मी वडवली साहेबांना सांगितलं होता. टपाल जीवन विमा जो योजना आहे ती पूर्णतः शासकीय कर्मचाऱ्यांसाठीच अस्तित्वात होती. पण 2017 सालानंतर ज्यांच्याकडे प्रोफेशनल डिग्रीज आहेत म्हणजे ज्यांच्याकडे व्यावसायिक शैक्षणिक अर्हता आहे त्या सगळ्या व्यक्तींना हा टपाल जीवन विमा ओपन करण्यात आलेला आहे. आपली मुलं छोटी असतील समजा आज 1 वर्षाची 2 वर्षाची 5 वर्षाची 7 वर्षाची असतील शिक्षण चालू असेल तर त्यांच्यासाठी एक आपण भारतीय टपाल विभागाचा टपाल जीवन विमा योजना ही आपण स्वतःसाठी घेऊ शकतो. याचं थोडक्यात उदाहरण द्यायचं झालं तर LIC. आपण जसं बाजारातील LIC म्हणतो, SBI लाईफ इन्शुरन्स म्हणतो, तशाच पद्धतीचा हा टपाल जीवन विमा देखील ग्राहकांना घेता येतो. मग तुम्ही म्हणणार की सर बाजारामध्ये एवढ्या लाईफ इन्शुरन्स पॉलिसीज असताना आम्ही टपाल विभागाला का प्राधान्य द्यावं? तर त्याच्यामध्ये 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. एखादा ग्राहक जर लाईफ इन्शुरन्स पॉलिसी जर घेत असेल तर तो 2 गोष्टींकडे खूप लक्ष देत असतो. एक तर त्याचा प्रीमियम दर आणि त्याचा बोनस दर. या दोन्ही बाबतीमध्ये टपाल जीवन विमा हा तुम्हाला सगळ्यात जास्त बोनस देणारा आणि सर्वात कमी प्रीमियम घेणारा हा टपाल जीवन विमा आहे. याच्यामध्ये आजचं तुमचं वय, किती वर्षी मॅच्युरिटी घेत आहात आणि किती लाखांचं तुम्ही सम अश्योर्ड घेत आहात, किती लाखांचा विमा काढत असाल त्याच्यानुसार त्याचा हप्ता ठरत असतो. आणि याच्यामध्ये नॅचरल डेथ, ऍक्सिडेंटल डेथ किंवा कोणत्याही दुर्धर आजाराने जर मृत्यू झालेला असेल तर तिन्ही केसेसमध्ये पूर्णतः 100% या विम्याची जी काही रक्कम असते ती नॉमिनेशनला दिली जाते. आणि आपल्याला काहीच नाही झालं आपण जी रक्कम भरत होतो ती प्रीमियमच्या स्वरूपात भरली जाणारी रक्कम आणि ॲट द एज ऑफ मॅच्युरिटी आपण जी काही मॅच्युरिटीचं एज घेतलेलं आहे त्या वर्षी त्याचा पूर्ण बोनस हा त्या ग्राहकाला दिला जातो आणि ही पॉलिसी क्लोज केली जाते. आपण म्हणाल टर्म लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, पोस्टाचा हा टर्म लाईफ इन्शुरन्स नाहीये, हेल्थ लाईफ इन्शुरन्स नाही, हा फक्त आणि फक्त जीवन विमा आहे की ज्याच्यामध्ये ग्राहकाने जे पैसे प्रीमियमच्या स्वरूपात गुंतवलेले आहे ते आणि त्याला मिळणारा प्रोपोर्शनेट बोनस हा सगळी मॅच्युरिटी त्या ग्राहकाला ॲट द एज ऑफ मॅच्युरिटी दिली जाते. आणि प्रीमॅच्युअर जर एक्झिट झालेला असेल तर पूर्णतः जेवढ्या रकमेचा विमा काढलेला आहे ती रक्कम प्रिन्सिपल स्वरूपामध्ये आणि जितकी वर्ष पॉलिसी चाललेली आहे त्याचा प्रोपोर्शनेट बोनस त्या ग्राहकाच्या नॉमिनेशनला दिला जातो आणि पॉलिसी क्लोज केली जाते. म्हणजे आपण जर समजा भारतीय डाक विभागाकडे 1 रुपया जरी जमा करत असू तर त्याची रक्कम व्याजाच्या रकमेसकट देण्याची जबाबदारी ही भारतीय डाक विभागाची आहे. भारतीय डाक विभाग तुमच्याकडनं फक्त प्रीमियमच्या स्वरूपात पैसे गोळा करतो आणि तुम्हाला काहीच नाही झालं तर त्याचा परतावा देत नाही अशा पद्धतीची ही पॉलिसी नाहीये. हे पूर्णतः मॅच्युरिटीची रक्कम आपल्याला मिळणारी आहे आणि काही जर झालं तर प्रीमॅच्युअर एक्झिटमध्ये जे नॉमिनेशन धारक असतात त्यांना त्याची मॅच्युरिटी दिली जाते. आपल्या घरामध्ये छोट्या मुली असतील तर त्यांचं देखील बँकेमध्ये राष्ट्रीयकृत बँका असतील किंवा पोस्ट ऑफिस असेल याच्यामध्ये 10 वर्षाच्या आतील मुलींचं सुकन्या समृद्धी खातं प्राधान्य आपल्या सर्वांनी काढावं अशी मी सर्वांना विनंती करेन. या सुकन्या समृद्धी खात्यामध्ये एका आर्थिक वर्षामध्ये जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये आणि कमीत कमी 250 रुपये या खात्यामध्ये आपल्याला जमा करता येतात. आज सद्यस्थितीला भारतीय टपाल बचत बँकेमध्ये सगळ्यात जास्त व्याजदर देणारी जर कोणती स्कीम असेल, योजना असेल तर ती सुकन्या समृद्धी योजना आणि दुसरी सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम. या दोन्ही योजनांना 8.2% दराने आज सद्यस्थितीला व्याज दिलं जातं. तर आपल्या मुलींच्या नावानं जर समजा सुकन्या खातं काढलेलं नसेल तर प्राधान्याने तुम्ही पोस्ट ऑफिस किंवा बँकेमध्ये कोणत्या तरी एका ठिकाणी आपल्या मुलींचं खातं काढू शकता. आता हे झालं मुलींच्या बाबतीमध्ये. ज्यावेळेस हे खातं काढतो आपण त्या खात्यामध्ये आपल्याला कमीत कमी 250 भरायचे, जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये आपल्या सोयीनुसार आपण त्या खात्यामध्ये जमा करू शकतो. 18व्या वर्षी ज्यावेळेस आपली मुलगी अटेनिंग ॲट द एज ऑफ 18 इयर्स होईल
त्यावेळेस आपण जमा केलेली रक्कम आणि आपल्याला त्या खात्यामध्ये मिळालेलं दरवर्षी व्याज या एकूण रकमेपैकी 50% रक्कम आपल्याला विड्रॉल करता येते फॉर द पर्पज ऑफ हर एज्युकेशन और फॉर द पर्पज ऑफ तिचं काही उच्च शिक्षण असेल तर त्याच्यासाठी. 18 वर्ष झाल्यानंतर तुम्ही विड्रॉल नाही केलं तर 21व्या वर्षी समजा किंवा 22व्या वर्षी तिचं लग्न जर ठरलं तर पूर्ण रक्कम जी मॅच्युरिटीची व्हॅल्यू असेल टोटल इन्क्लुडिंग टोटल अर्निंग इंटरेस्ट ही सगळी ती मॅच्युरिटी त्या ग्राहकाला दिली जाते. आणि मुलांच्या नावानं पीपीएफचं खातं हेच असं 15 वर्षाचं खातं आहे ज्याला आपण पब्लिक प्रोव्हिडंट फंड म्हणतो की त्या खात्याचा कालावधी देखील 15 वर्षाचाच आहे. मुलांच्या नावानं किंवा ज्या मुली 10 वर्षाच्या पुढच्या आहेत त्यांच्यासाठी देखील हे तुम्ही पीपीएफचं खातं ओपन करू शकता. पीपीएफच्या खात्यामध्ये एका आर्थिक वर्षामध्ये कमीत कमी 500 रुपये जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये ही रक्कम आपल्याला त्याच्यामध्ये गुंतवता येते. पीपीएफच्या खात्याचा देखील एक चांगला व्याजदर आपल्याला या ठिकाणी सध्या उपलब्ध आहे. 15 वर्षाच्या कालावधीमध्ये एखाद्या ग्राहकाने समजा एखाद्या खात्यामध्ये 40,000 50,000 आर्थिक वर्षामध्ये पूर्णतः जर गुंतवलेले असतील तर पीपीएफची 15 वर्षानंतर मिळणारी एक खूप चांगली रक्कम त्या परिवाराला किंवा त्या मुलाला एक उच्च शिक्षण घेण्यासाठी कामी येऊ शकते. हा पीपीएफचा आणि सुकन्याचा आहे. मुलांच्या दृष्टिकोनातून ज्यांना आयकरामध्ये सूट मिळवायची आहे त्या सगळ्या इथं उपस्थित असलेल्या पत्रकार मंडळींनी आपल्या मुलांच्या आणि मुलींच्या नावे पीपीएफ आणि सुकन्याचं खातं प्राधान्यानं काढावं अशी मी सगळ्यांना विनंती करेन. आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या घरी आपली आई असेल आपली सहचारिणी असेल किंवा बहीण असतील किंवा मुलगी असेल यांच्यासाठी 2022च्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये 22 आणि 23च्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना ही 2 वर्षासाठी निघालेली योजना आहे जी 23-24 24-25 या 2 वर्षाकरता नियोजित आहे आणि त्याचा व्याजदर 7.5 आहे. आणि या योजनेमध्ये जास्तीत जास्त एक महिला स्वतःच्या नावे किंवा मायनर मुलगी असतील त्यांच्या नावे 2 लाख रुपयापर्यंत व्याज आपल्याला त्या ठिकाणी जमा करता येतं आणि त्याचा व्याजदर 7.5% दराने आपल्याला मिळतो. एखाद्या ग्राहकाने जर त्या योजनेमध्ये एक रकमी 2 लाख रुपये जर गुंतवले तर 2,34,000ची मॅच्युरिटी व्हॅल्यू 2 वर्षानंतर त्या ग्राहकाला मिळत असते. फक्त आणि फक्त महिलांसाठीच ही योजना सध्या अस्तित्वात आलेली आहे. राष्ट्रीयकृत बँका असतील किंवा पोस्ट ऑफिस असेल यांच्या माध्यमातूनच महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना आपल्याला काढता येते. या योजनेमध्ये समजा एखाद्या ग्राहकाला 2 लाख रुपये जमा करणं शक्य नसेल तर त्या व्यक्तीने एका क्वार्टर्समध्ये म्हणजे 3 महिन्याच्या ब्लॉकमध्ये एक खातं ओपन करता येतं. 40,000 50,000 1,000 कमीत कमी 1,000 रकमेपासून त्या ग्राहकाला ते खातं ओपन करता येतं. अशा ज्या काही योजना आहेत त्या योजना आपल्या माध्यमातून आपल्या परिवारासाठी किंवा ज्यावेळेस तुम्ही सामाजिक दृष्टिकोन ठेवून जनमानसामध्ये काम करत असता त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मला वाटतं हे एक उत्तम व्यासपीठ आहे. तसेच जर एखाद्या ग्राहकाचं पोस्ट ऑफिसमध्ये किंवा बँकेमध्ये बचत खातं जर असेल तर त्या प्रत्येक ग्राहकाने आज घरी गेल्यानंतर मागील 1 वर्षाचा आपल्या सेव्हिंग खात्याचा धांडोळा घ्यायचा. आणि प्रत्येकाला माझी विनंती राहील मोकाशी सर की प्रत्येकाच्या खात्यामधनं ज्यांचं वय 40च्या आत आहे किंवा 65च्या आत आहे त्या सगळ्यांनी वार्षिक हप्ता असलेला 20 रुपये आणि वार्षिक हप्ता असलेला 436 रुपये वार्षिक हप्त्यामधनं आपल्या पेमेंटमधनं डिडक्ट होतात का हे पाहावं प्राधान्याने. आणि ह्या ज्या 2 योजना आहेत त्या प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना हे 2-2 लाखांचे त्याचे विमाचे हे आहेत हप्ते आहेत. आणि याच्यामध्ये जो क्रायटेरिया ठरलेला आहे त्या ग्राहकाचं जीवन ज्योती विमा योजनेमध्ये 40 वर्षाच्या आतील कोणताही ग्राहक ज्याच्याकडे बँकेचं किंवा पोस्ट ऑफिसचं बचत खातं आहे तो ग्राहक त्याच्यामध्ये स्वतःला रजिस्टर करू शकतो, नोंदणी करू शकतो. आणि ज्यांचं वय 55च्या 65च्या आतील आहे त्या ग्राहकांसाठी 20 रुपये वार्षिक हप्ता असलेला जीवन ज्योती प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना हा 2 लाखांचा 436 रुपयांचा आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना त्याच्यामध्ये फक्त 20 रुपये हप्ता काढला जातो आणि त्याच्यामध्ये 2 लाखांचं कव्हरेज दिलं जातं. आपल्याकडे हे 500 रुपयामध्ये वार्षिक 4 लाखांचं कव्हरेज असलेलं आहे. अशा पद्धतीनं स्वतःला संरक्षित करा, अशा पद्धतीनं स्वतःला एक कवच तयार करा की आज आपण आहोत आपल्याला मासिक आपल्या वेतनावर आपला व्यवस्थित परिवार चालतो पण आपल्यानंतर आपल्या परिवाराची वाताहत होऊ नये म्हणून अशा पद्धतीनं जे जीवन विमा असतील लाईफ इन्शुरन्स असतील आणि आपल्या ज्या काही सामाजिक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ज्या आपल्यासाठी योजना आहेत त्या योजनांसाठी स्वतः तुम्ही पुढाकार घेऊन
थोडा एक 2 तासाचा 3 तासाचा वेळ काढून पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून किंवा बँकेच्या माध्यमातून स्वतःला रजिस्टर करावं, नोंदणी करावी आणि आपलं स्वतःचं आयुष्य आणि आपल्या परिवाराचं आयुष्य संरक्षित करावं असं मी या व्यासपीठाच्या माध्यमातून, या व्यासपीठावरून मी सगळ्यांना विनंती करतो. आणि टपाल जीवन विमा योजना जी आहे ते सगळ्यांनी प्राधान्यानं, आपल्याकडे सगळ्यांकडे मला वाटतं पत्रकारितेची पदवी असेल, पदविका असेल, या सगळ्यांनी टपाल जीवन विमा योजनेमध्ये किंवा कोणत्याही लाईफ इन्शुरन्समध्ये, मी तुम्हाला म्हणणार नाही की फक्त पोस्टाचाच टपाल जीवन विमा काढा, पण कोणत्याही लाईफ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये स्वतःला रजिस्टर करा. आणि रजिस्टर करताना एक काळजी घ्या, त्याचा प्रीमियम कमी असला पाहिजे आणि हाय एल्डिंग बोनस असला पाहिजे. बाजारातील सगळ्यात जास्त बोनस देणारी जर कोणती पॉलिसी सध्या अस्तित्वात असेल तर आमचा हा भारतीय टपाल विभागाचा टपाल जीवन विमा योजना. याच्यामध्ये सगळ्यांनी काही माहितीची मी पत्रक वडगुले साहेबांना पण पाठवतो, शेडगे साहेबांना पण पाठवतो, त्यांच्या माध्यमातून आपल्या ग्रुपवर ते शेअर केले जातील आणि गरजवंताला कुठंतरी एक चांगल्या पद्धतीनं एक माहिती मिळाल्यानंतर आपल्या परिवारासाठी, स्वतःसाठी तो करू शकेल. आणि काही जर समजा भविष्यामध्ये काही अनहोनी झाली तर त्या परिवारासाठी मला वाटतं एक चांगल्या पद्धतीचा निर्णय त्या ग्राहकांनी जर समजा एखादा काही पोस्टाची योजना घेतली असेल तर त्याला एक उपलब्ध होऊन जाईल अशी मी सर्वांना विनंती करेन. आणि ती जाहिरात जी आहे पोस्टाच्या त्या सर्वसामान्य ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या सर्वांच्या माध्यमातून प्रयत्न होणं खूप महत्वाचं आहे. मला वाटतं जास्त वेळ नसेल तर मी फक्त 5 मिनिटांमध्ये शेवटची 3 मिनिटात मी माझं हे करत आहे. एखादा व्यक्ती किंवा आपला मित्र जर कशा पद्धतीनं चांगला जर असेल तर त्याच्याकडनं चांगलेच विचार सुकृत केले जातात, संचित केले जातात. त्याचं एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. कालिदासासोबत असा एक समज केला जायचा की कालिदासांनाच राजा कधी कधी काय करायचा, प्रेज करायचा, त्यांना चांगले आभूषण वगैरे द्यायचा, कारण त्यांची कविता, त्यांनी ज्या रचलेल्या कविता होत्या ते खूप चांगल्या पद्धतीच्या असायच्या, आशयपूर्ण असायचे. पण त्यांच्यासोबतचे जे मित्र होते त्यांना कधीच राजाने विदागी दिली नाही, सन्मान केला नाही, काही. मग त्या 3 ते 4 मित्रांनी असं ठरवलं की आपण पण कालिदासापेक्षा एक चांगली रचना करायची आणि राजासमोर मांडायची आणि एक चांगल्या पद्धतीचं आपल्याला काहीतरी राजाकडनं मिळवायचं. मग ते गावाच्या बाहेर 3-4 मित्र गेले. त्यांनी ठरवलं आज आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये राजाकडनं विदागी मिळवायची आहे. ते बाहेर गेल्यानंतर गावाच्या बाहेर एक तलाव असतं, ते खूप चांगलं नयनरम्य वातावरण असतं. त्या तलावाच्या बाजूला एक जांभुळाचं झाड असतं. त्या जांभुळाच्या झाडाखाली ते सगळेजण बसतात. कविता तर रचायची आहे, चांगलं वातावरण आहे, प्रसन्न वातावरण आहे. त्या वातावरणामध्ये पहिला जो कवी होता त्याला ते कवितेचं स्फुरण आलं आणि स्फुरणामध्ये त्यांनी पहिलं वाक्य म्हणलं. त्या वातावरणामध्ये जी वातावरण निर्मिती झालेली आहे त्या कवीच्या डोक्यातनं अशी एक सुपीक जे काव्य आहे ते बाहेर. जंबू फलानी पकवान, त्याच्या बाजूला बसलेला त्याचा सहकारी म्हणला पतंती विमले जले. जंबू फलानी पकवानी पतंती विमले जले. लगेच तिसरा म्हणला तानी मत्स्यानं खादंती. चौथा म्हणला जलमध्ये डुबुक डुबुक. हे 4ही वाक्य तयार झाली. खूप छान झालं. जंबू फलानी पकवानी पतंती विमले जले तानी मत्स्यानं खादंती जलमध्ये डुबुक डुबुक. काव्य खूप छान झालं तयार. यांना वाटलं आपल्याला राजाकडनं आपल्याला काहीतरी चांगली विदागी मिळणार आहे. सर्वजण गेले राजाकडे. राजाला काव्य सांगितलं. राजा काही प्रसन्न झाला नाही. उलट कालिदासाचं जे काव्य होतं त्यांच्यापेक्षा दुसरं सरस होतं. त्यांनी त्याची चांगली भेटवस्तू देऊन त्याची रवानगी केली. त्या चौघांनाही काही नाही मिळालं. खूप मनामध्ये असे एक संभ्रमावस्थेमध्ये बाहेर आले. काय करायचं हे त्यांना समजत नव्हतं. शेवटी एकच पर्याय होता, कालिदासांकडे जाणे आणि आमच्या ह्या काव्यामध्ये काय चुकलेलं आहे किंवा आम्ही का मागे पडलो, तुमचं काव्य आमच्यापेक्षा सरस का झालं. बघा, एखाद्या इंटेलेक्च्युअल व्यक्तीच्या किंवा विद्वत्तापूर्ण व्यक्तीच्या संपर्कात राहण्यानं काय प्रभाव पडत असतो त्याचं हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. ते 4ही जण कालिदासांकडे गेले. कालिदासांनी ऐकलं. फक्त शेवटच्या ओळीचा एक त्यांच्यामध्ये त्यांनी बदल सांगितला. एक बदल. दुसऱ्या दिवशी परत ते 4 जण गेले. काव्य झालं. खूप छान झालं काव्य. आणि राजांनी प्रत्येक त्या 4ही कवींना प्रत्येकाला एक चांगलं वैशिष्ट्यपूर्ण असा समारंभ करून त्यांची वैयक्तिक सुवर्ण मुद्रांनी त्यांना बक्षिशी देऊन त्यांची पाठवणी केली. तर त्या काव्यामध्ये जो कालिदासांनी बदल केलेला होता फक्त एकाच वाक्याचा बदल होता. शेवटचं कडवं होतं. जंबू फलानी पक्वानी पतंती विमले जले तानी मत्स्यानं खादंती जाल गोल कशंकया.
जांभळाची पकलेली बेर काय आहे, खाली पाण्यामध्ये पडत आहेत, शुभ्र पाण्यामध्ये पडत आहेत. त्यांचा पाण्यामध्ये पडण्याचा आवाज हा टपटप येत आहे, हे त्यांचं पूर्वीचं काव्य होतं. पण कालिदासांनी त्याच्यामध्ये बदल केलेला होता. जंबू फलानी पक्वानी पतंती विमले जले. जांभळं पिकलेली आहेत, शुभ्र पाण्यामध्ये पडत आहेत, पण त्यांना माशा खात नाहीयेत. ते जलमध्ये डुबुक डुबुक जे वाक्य होतं त्यालाच रिप्लेस कालिदासांनी केलं, जाल गोल कशंक. हे जे पडलेली जी काही जांभळं आहेत, एखाद्या शिकाऱ्याने आम्हाला पकडण्यासाठी टाकलेलं जाळं आहे, म्हणून ते मासे खात नाहीयेत, अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं. आणि एका चांगल्या विद्वत्तापूर्ण व्यक्तीच्या संपर्कात राहण्यानं काय आपल्याला फायदा होतो, कारण त्याचं हे एक प्रातिनिधिक उदाहरण. आणि सगळ्यांना विनंती करेल, आपल्याला ज्या काही योजना आहेत, कोणत्याही सामाजिक दृष्टिकोनातून आणलेल्या योजना राहू द्या, किंवा ज्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीचं भलं होण्याचं आहे. मला भारतीय डाक विभागामध्ये काम करत असताना पडगुले सर आणि मोकाशी सर, मी सगळं तुम्हाला प्राधान्यानं सांगू शकेल, एकाही अडलेल्या व्यक्तीचं जर माझं जर त्या दिवशी काम झालं नसेल तर मला घरी गेल्यानंतर झोप येत नाही. मला वाटतं की आजचा दिवस माझा निरर्थक गेलेला आहे. पण ज्या दिवशी मी 2 ते 3 व्यक्तीच्या अशा संपर्कात येतो की त्यांना खरोखरच पोस्टातल्या विभागाच्या योजनांची गरज होती, आणि मी त्यांच्या गरजेला, त्यांच्या अडीला, त्यांच्या नडीला मी कुठेतरी कामाला आलेलो आहे, हे कुठेतरी मला वाटतं एक मानसिक समाधान आहे. अशाच पद्धतीचं मानसिक समाधान आपण देखील ज्यावेळेस आपल्या मनामध्ये सामाजिक विकासासाठी करत असतो, त्या योजना, त्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला जर सार्थक होत असतील तर खरोखरच आपण जे कार्य करत आहोत ते मला वाटतं स्वर्गापेक्षाही कुठेतरी चांगलं आहे. आणि याच्यामध्येच आनंद मानणारी आपली अशी पत्रकार मंडळी आहे. मी सगळ्या पत्रकार बांधवांना विनंती करेन, सामाजिक विकासाच्या आणि स्वतःच्या आर्थिक विकासाच्या ज्या योजना आहेत, चांगल्या कामाची सुरुवात स्वतःपासून करा. बाहेरचं रहाटगाडा आहे ते असंच चालत राहणार आहे. स्वतःचा परिवार सेफ तर सगळं सेफ. जर एखाद्याचं जर समजा पोट जर उपाशी असेल, बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे, एखाद्या जर पोटामध्ये अन्नाचा कण नसेल तर ते उपाशी पोट कधीच क्रांती करू शकत नाही. हे महत्वाचं आहे की आपला परिवार जर समजा आपल्या पाठीमागे व्यवस्थित असेल, एक स्थित प्रज्ञाप्रमाणे जर असेल, तर मला वाटतं बाहेरचं जे काही रहाटगाडा आहे किंवा आपलं जे व्यावसायिक कर्तव्य आहे ते खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही करू शकाल. तर मी या सगळ्या पत्रकार बांधवांना विनंती करेन, ज्या पोस्टाच्या योजना येतील किंवा बँकेच्या योजना येतील किंवा राज्य सरकार पुरस्कृत किंवा केंद्र सरकार पुरस्कृत योजना येतील, त्या स्वतःसाठी आणि ज्या तुम्ही जनमानसामध्ये काम करता त्या जनमानसामध्ये देखील पोहोचवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असं या व्यासपीठाच्या माध्यमातून मी विनंती करतो. आणि मोकाशी सरांना आणि वडगुले साहेबांना मी खरोखरच धन्यवाद देऊ इच्छितो, आणि शेट्टी साहेबांना देखील धन्यवाद देऊ इच्छितो की या व्यासपीठाच्या माध्यमातून कुठंतरी पत्रकार मंडळींची या ठिकाणी भेट झाली. मी तुम्हाला आश्वस्त करू इच्छितो, पिंपरी चिंचवडमधील कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये तुम्हाला जर काही अडचणी असतील, तुमच्या वैयक्तिक असतील किंवा तुमच्या नातेवाईकांच्या असतील, तर प्राधान्यानं सांगत चला. या ठिकाणी फक्त 2च पोस्टाचे पोस्टल इन्स्पेक्टर आहेत. चिंचवड मुख्यालयामध्ये पारकी साहेब आहेत आणि पिंपरी मुख्यालयामध्ये मी स्वतः आहे. तुमची कुठेही काही अडचण असेल तर प्राधान्यानं सांगा की जी आम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी काहीही वेळ लागणार नाही. आम्ही पोस्टमास्तरांना सांगितलं तशा पद्धतीने ती व्यवस्थित होऊन जाईल. तरी या पत्रकार दिनाच्या निमित्तानं सगळ्या पत्रकार बांधवांना मी या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो, आणि या ठिकाणी बोलवल्याबद्दल मी खरोखरच वडगुले साहेबांचे, मोकाशी सरांचे आणि शेडगे साहेबांचे या ठिकाणी धन्यवाद मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. उपस्थित सगळे पत्रकार, आमचे व्यासपीठावरील अध्यक्ष वडगुले साहेब, कार्याध्यक्ष आदर साहेब, नितीन सर बणे, पोस्टाची जी विशेष माहिती दिलेली त्यांनी त्याच्यासाठी त्यांचे विशेष आभार. कारण की आजपर्यंत आम्हा पत्रकार आम्हीच माहिती देत असतो, आम्हाला माहिती घ्यायची म्हटलं आमच्यासाठी तर आम्ही कमी पडतो. आणि निश्चित ही माहिती काही ना काही माध्यमातून, त्यात सगळ्यात महत्वाचं तुम्ही जे मोकाशी मला म्हटले ना मगाशी की आम्ही तुमची जी सोसायटी आहे ना नितीनजी, पोस्ट आणि टेलिकॉम, ही भारतातली सगळ्यात मोठी सोसायटी. येस सर, बरोबर. आणि त्याच्यामध्ये 1,15,000 काहीतरी मेंबर आहेत. येस सर, बरोबर. तर सगळ्यात पहिला आमचा त्यांचा जो संबंध आला होता तो आला होता 2013 साली, की त्यांना हिरोंड्याच्या गाड्या घ्यायच्या होत्या आणि त्यांनी पत्रकारांच्या माध्यमातून तिथं डिस्काउंट मिळवलं होतं. आज तुम्ही भारतभरामध्ये कुठल्याही पत्रकारांनी हिरोंड्याची गाडी घेतली की त्याला विशेष डिस्काउंट आहे. ती मिलिटरीला सुद्धा नाही येतो. त्यावेळी आमचा संबंध आला होता. आणि ताई, तुम्ही तुमचे नंबर वाढवा, आणि असं तुमचे सुद्धा विशेष आभार आल्याबद्दल. अध्यक्ष बरोबर आहे. आणि जास्त न काही बोलता बरेच वेळा आपण कार्यक्रम हे केलेला आहे. सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा, धन्यवाद, थँक्यू.
भेटली पोस्टाची आपल्याला कसा लाभ होईल. नितीन बने सर तसेच मराठी पत्रकार परिषदेचे पुणे विभागीय सचिव हे आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो मी. पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिलजी वडगुले यांचेही, कार्याध्यक्ष अविनाश जाधव यांचेही आणि सर्व पत्रकारांचे आपण कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानतो. पुनश्च एकदा पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रम संपला असं अध्यक्षाच्या वतीने जाहीर करतो.